प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता काही दिवसातच या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जसं जसं निवडणूक जवळ येत आहे तसं प्रचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. उमेदवार दिवस रात्र एक करत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आपण प्रभाग क्रमांक 10 येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या अधिकृत उमेदवारांसोबत आहोत आणि समजून घेणार आहोत की कशा पद्धतीचे मुद्दे घेऊन ते लोकांमध्ये जात आहेत आणि काय नेमकं लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे. आपल्यासोबत एक मॅडम आहेत. काय नाव आहे मॅडम? माझं नाव रुखसाना शब्बीर मिर्झा आहे. बरं. मी वार्ड क्रमांक 10 मधून उभी आहे. काय नेमके विषय घेऊन आता तुम्ही लोकांमध्ये जनतेमध्ये? लोकांमध्ये हे विषय आहेत की रस्ते नाही आहेत, पुन्हा पाण्याची व्यवस्था नाही, आणि ते गल्लीत लाईट नाही खांबावर, आणि स्वच्छतेचा विषय आहे. बरं, कसा रिस्पॉन्स होतो लोकांचा तुम्हाला? आणि चांगला रिस्पॉन्स भेटतो. चांगला चांगला रिस्पॉन्स भेटतो. ठीक आहे. चालेल. आपल्यासोबत आणखी एक उमेदवार आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आता कालची सभा पाहता एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाटतोय का, आता वाढलाय का? 100% अजितदादांच्या सभेनंतर प्रभाग 10 मधूनच नाही तर संबंध लातूर शहरामध्ये लातूरकरांना एक आश्वासक नेतृत्व देण्याचा विचार समोर येत आहे आणि दादाचा वादा हा 100% पूर्ण करणारा असतो. त्यामुळे लातूरकर आम्हाला पूर्ण स्वइच्छेने आणि ताकदीने प्रतिसाद देत आहेत. ठीक आहे. तर तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे? तुम्ही प्रचारामध्ये लोकांपर्यंत फिरताय, प्रभागात लोक कसा रिस्पॉन्स करतात? तसं बघायला गेलं तर हा प्रभाग क्रमांक 10 माजी महापौर यांचा आहे आणि मागील 25 वर्षापासून ते याचं लोकप्रतिनिधित्व करतात. आणि ह्या प्रभागाचं जर आपण पाहिलं तर श्रीमंत, स्लम आणि सुशिक्षित वर्ग हा व्यवस्थित, स्लम म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की हातावर पोट भागवणारे लोक आहेत, गोरगरीब जनता आहे. आपलं काम आणि आपलं रोजचं दैनंदिन जीवन भलं ह्या दृष्टीने ते लोक राहतात इथं. पण मागील 25 वर्षापासून दमदाटी आणि फॅमिलीच्या माध्यमातून लोकांना दहशत बसवून आणि समोरनं दुसऱ्या पार्टीकडनं सक्षम पर्याय येत नसल्यामुळं त्यांचं आजपर्यंत राजकारण करण्यात आलेलं आहे. पण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे काही उमेदवाऱ्या दिल्यात ते जसं आरक्षण पडलंय त्यानुसारच दिलेले आहेत. आरक्षण आमच्याकडे 2 ओपन पुरुष, ओबीसी महिला आणि एससी महिला आहे. त्यातनं आमच्याकडं एससी महिला सूर्यवंशीताई आहेत आणि ओबीसी महिलेमधनं मिर्झा भाभी आहेत आणि ओपन पुरुष मधून आम्ही लिंगायत समाजाचे सिद्धेश्वरप्पा बिराजदार यांना घेतलेलं आहे आणि स्वतः मी हेमंत जाधव. तर आमचं सोशल इंजिनिअरिंग हे प्रॉपर बसलंय. हे झालं सोशल इंजिनिअरिंग. आणि प्रभागाच्या व्याप्तीनुसार मी अर्ध्यातनं वर येतो, म्हणजे आलमपुरापासून ते बार्शी रोड पर्यंत, इंडियानगर, नरसिंहनगर, सुभेदार रामजीनगर या भागातनं मिर्झा भाभी आणि सूर्यवंशीताई येतात आणि सिद्धेश्वरप्पा बिराजदार हे उत्तर भाग म्हणजे शारदानगर, रेणुकानगर, केशवनगर या पट्ट्यातनं त्यांनी येतात. त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं एकमेकांसोबत सुद्धा भविष्यात निवडून गेल्यानंतर कुणाचं क्षेत्र कोणतं याचं सुद्धा आम्हाला काही प्रॉब्लेम राहणार नाहीये. आम्ही सर्व 4ही उमेदवार वेगवेगळ्या एरियातनं असल्यामुळं आम्ही आमचे हे ठरवलेले आहेत कार्यक्षेत्र. ठीक आहे. तर एकंदरीत प्रभागातील विविध भागांमध्ये इथं उमेदवारी दिलेली आहे, संधी दिलेली असं सरांनी सांगितलंय. आपल्यासोबत सूर्यवंशी सर आहेत. सर, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की मागच्या अनेक वर्षांपासून इथं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचीच इथं सत्ता राहिलेली आहे. अशामध्ये आता कुठंतरी नेत्यांनी लातूरच्या इथं एनसीपी मध्ये प्रवेश केला किंवा मोठी कालची सभा झाली. एकंदरीत हे सगळं पाहता यावेळेस हे चित्र बदलेल असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच यावेळेस हे सगळं चित्र बदलणार आहे. त्याचं कारण असं आहे की गेली 25 वर्ष झालं, 20 वर्ष झालं या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसची सत्ता असल्यामुळे आता सगळे जे मतदार बंधू भगिनी आहेत ते त्यांना कंटाळलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे 5 वर्ष ते निवडणुकीला, जे 5 वर्ष होतात तेव्हा निवडणुकीला ते थांबतात आणि थांबल्यानंतर पुन्हा 5 वर्ष ते तोंड दाखवत नाहीत. आताची परिस्थिती अशी आहे की माजी महापौर हे आमच्याच प्रभागातील आहेत, परंतु आमचा प्रभाग अजून सुद्धा स्लम आहे. सुभेदार रामजीनगरचा भाग असेल, आंबेडकर कॉलनी असेल किंवा मग इंडियानगरचा भाग असेल, जर महापौर इथले असून सुद्धा आणि 20 वर्ष सत्ता बघून सुद्धा जर ही परिस्थिती बदलत नसेल तर याचा रोष जनतेमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यामुळे जनता आता बदल करण्यासाठी तयार आहे. आणि आतापर्यंत या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. इथला जो वोटर आहे, कोर वोटर, हा काँग्रेसचा आहे. परंतु त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून आता लोक राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहू लागलेले आहेत, कारण काँग्रेसनं आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही भारतीय जनता पार्टीने दिलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये एक उमेदवार हे काँग्रेस पक्षातूनच आयात केलेले उमेदवार आहेत. लोक अगोदरच काँग्रेसला कंटाळले आहेत, त्यात आयात केलेला उमेदवार आणखी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा तर सुपडा साफ होणार आहे या ठिकाणी. आणि जे काही आमचे उमेदवार आहेत ते सगळे एकदम
व्यवस्थित जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार आम्ही दिले आहेत. बरोबर. परंतु भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्हीकडे हे त्या पद्धतीचं झालेलं नाहीये. काँग्रेसमध्ये तर ओपनच्या जागेवर सुद्धा, ओबीसीच्या जागेवर सुद्धा ओपनचा कॅन्डिडेट, अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनसामान्य जे नॉर्मल साधे प्रश्न असतात ते सुद्धा यांच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले नाहीत. विशालनगरचा भाग तुम्ही जर बघितला ना तर पाठीमागून येऊन आज विशालनगर लातूर शहरामधला सगळ्यात प्रतिष्ठित आणि खूप सुंदर असा एरिया डेव्हलप झालेला आहे. आणि त्याच्याच बाजूला 100 मीटर अंतरावर असणारा नरसिंहनगर रामजीनगरचा भाग हा अतिशय दुर्लक्षित झालेला आहे. आणि यामुळे मला असं वाटतं की जनता ही निश्चित बदल करणार आहे. तुम्ही जर वार्डामध्ये जर पत्रकार बंधू म्हणून तुम्ही आता आम्हाला प्रश्न विचारताय, पण तुम्हाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही एकदा आमच्या वार्डात जाऊन बघा. तिथे फक्त सगळी जनता ही घड्याळच म्हणत आहे. म्हणजे आता तुम्ही बघितले असतील बॅनर लातूर जिल्ह्यामध्ये, काय म्हणतंय लातूर, तर घड्याळच म्हणतंय लातूर, अशी परिस्थिती आता सध्या संपूर्ण या भागामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत सगळं वातावरण एनसीपीचं आहे असं इथं यांचं म्हणणं आहे. सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की या वॉर्डामधील जनतेसाठी आपण काय सांगू इच्छिता, त्यांना काय आवाहन करू इच्छिता? मी सध्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक लढवत आहे. आमचं चारही पॅनल, आमचे पॅनल जे आहे ते एकदम सुसंस्कृत आणि सोबर आहे. सगळे उमेदवार चांगले आहेत. एकत्रितपणे आम्ही हे करतो, निवडणूक लढवतो. आणि मी 31 तारखेपासून आमचा एबी फॉर्म तर आम्हाला आधी मिळालाच होता. 31 तारखेपासून आम्ही जे डोर टू डोर रॅली करत आहोत, त्यामुळे निदर्शनास असे आले की काय हे छोटे छोटे कामाला देखील इतकं हे लोक गांभीर्याने घेत नाहीत. हे मोठे काम ह्यांच्यापाशी विजन काय आहे असं लक्षात आलं माझ्या. अहो, कुठे इथं ग्राउंड नाही, इथं लहान लहान मुलांसाठी सुविधा नाहीत. हे छोटे छोटे मुलं, हे आपलं थोडा मोलमजुरी करणारा जे समाज आहे त्यांचे मुलं शैक्षणिक दृष्ट्या सुदृढ बनण्याच्या ऐवजी कुठं गुटखा विमल अशा गोष्टी खाऊन कुठं पानटपरीवर वेळ घालत आहेत. त्यांच्या शिक्षणाचं काही कोण चिंता करत नाहीत. ह्यांना ग्राउंड नाही, ह्यांना खेळासाठी मैदानं नाहीत. हे चिंतेचा विषय आहे. हे नाली गटार पाणी तर हे गहू नाहीत. हे एवढं काही नाही. हे 2 महिन्याला बी एक चक्कर मारली तर हे सहज होऊन जाते. आणि आमचा स्वभाव असा आहे की फक्त काम काम काम. आम्ही 12 घंटे काम करणारे, आमच्या रक्तात आहे. आमच्या वडील, आम्ही 32 वर्ष झालं इथं काम करतो. आणि त्यामुळं माझी अशी इच्छा आहे, माझी मनातून अशी इच्छा आहे की बाबा यांचं काहीतरी आपण भविष्य घडवा. लहान लहान मुलं जे आहेत, हे शाळेत जाणारे वगैरे जे वाम मार्गाला लागले, त्यांच्यासाठी ग्रंथालयाची सोय करायची, वाचन करतील, सुसंस्कृत बनतील. आणि खेळाचे साहित्य ह्यांना पुरवठा, ग्रीन बेल्ट बोस पडलेले आहेत, त्या ग्रीन बेल्ट थोडा खेळाचे साहित्य देऊन ह्यांना जर आपण शिक्षण प्रशिक्षण दिलं तर हे चांगले बनतील. आणि ह्यांचं पहिला सुख निरोगी काया. माणसाने जर कष्ट केले, कष्टाबरोबर व्यायाम केला तर माणूस हा सुदृढ बनतो. त्यामुळे त्यांची तब्येतीही चांगली राहते, मनही प्रसन्न राहते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपलं जे बी आपण समजा परमेश्वराच्या कृपेने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जर निवडून आलो तर खरंच आमची भावना चांगली आहे, आमची नियत साफ आहे. आम्हाला बरंच काही करायची इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे. आणि ते आम्ही करून दाखवेल असं हे मी स्पष्ट सांगतो. बाकी राजकारणाचा विषय तर तेवढं काय आपल्याला गौण आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी प्रामुख्याने 2 गोष्टी आपल्याला नोटीस झाल्या. त्या म्हणजे की जे पहिले नगरसेवक होते त्यांचा निष्क्रियपणा इथे लोक बरेचसे कंटाळलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जे 4ही उमेदवार दिलेत तर ते स्पष्ट बोलतात. म्हणजे बऱ्याच प्रभागामध्ये आपल्याला हे पण पाहायला मिळाले की 4 जणांपैकी 1 किंवा 2च बोलतात, त्यांना बाकीच्यांना बोलता येत नाही. परंतु त्या सगळ्या टीमला बोलता येतं, आपले प्रश्न मांडता येतात, लोकांचे प्रश्न समजून घेता येतात. त्यामुळे सुशिक्षित आणि वेगवेगळ्या वयोगटातील तुम्ही पाहू शकता की आणि वेगवेगळ्या भागात राहणारे हे सगळे लोक एकत्रित येऊन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. पाहूया येणाऱ्या काळामध्ये जनता कशा पद्धतीनं यांना सपोर्ट करते किंवा कोणत्या नेमक्या मुद्द्यावर हे राजकारण पुढे जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.